नमस्कार मित्रांनो. तर आज वन ऑफ द आपण एक हायएस्ट लॉस बुक केलेला आहे या महिन्याचा. या महिन्यामध्ये माझा हायएस्ट लॉस बसला होता 6,500चा, 6,600, 6,800 आसपास. त्यापेक्षा मोठा लॉस आपण आज बुक केलेला जवळपास तो लॉस जो आहे दाखवून देऊ तुम्हाला. सगळ्यात आधी पहिले हे दाखवूया की आज आपली जे आम्ही नेहमी म्हणतो एक्झिट टॉपला त्यावेळेस एक्झिट बॉटमला झाली ना, आज आपण लॉस त्या ठिकाणी बुक केलेला आहे. तर आजचा लॉस आहे 8,655. कालचा पूर्ण प्रॉफिट मी आज 10 वर लावला होता. एक्सपेक्टेशन असं होतं की आपण थोडंसं मल्टीफोल्ड मध्ये रिटर्न्स घेऊया, पण आजच मार्केटने आपल्याला फसवलं. दररोज मार्केट ट्रेंडिंग राहतं, आज मार्केट ऑप्शन चेन फेवर मध्ये असून सुद्धा ट्रेंडिंग नाही राहिली. इव्हन तुम्ही बघाल तर ओपन इंटरेस्ट खूप बेरिश होता. एक्सपेक्टेशन होतं की मार्केट खूप खाली पडायला पाहिजे, पण मार्केट या पर्टिक्युलर पॉईंटला येऊन थांबलं होतं. आणि तो सीपी जो होता हा सीपी होता 307चा. 307च्या मार्केट खाली जातच नव्हतं आणि या एका कारणामुळे आपला लॉस झाला. आणि आज थोडंसं आपण एक्सपेक्टेशन पण मोठ्या ठेवल्या होत्या. तुम्हाला दाखवून देऊ की एंट्री कुठे होती. बघा, एंट्री इथे होती या पॉईंटला 119च्या आसपास. ऑर्डर बुक मध्ये दाखवूया. 119ला पहिली एंट्री बसलेली. 119ला एंट्री बसल्यानंतर मार्केटने मला 3 ते 4 वेळेस चान्स दिला होता प्रॉफिट बुक करायला. इव्हन इथे पण दिला 132ला. 132च आपलं टार्गेट होतं. परत त्यानंतर इथे पण दिला 139 गेलं. परत इथं टार्गेट दिलं होतं 139च्या आसपास, तरी पण मी प्रॉफिट बुक नाही केला. तर ऍक्च्युली चुकी सिस्टीमची नाहीये, चुकी आपली आज की रूल हे सांगतो की सीपीला एक्झिट करायला पाहिजे, पण सीपीला एक्झिट नाही केलं मी. त्यामुळे आज माझा हा लॉस झालेला आहे. आणि नेहमी असं म्हणतो की एक प्रॉफिट, एवढ्या कन्सिस्टंट प्रॉफिट नाही, एक लॉस पण गरजेचा आहे. तो तुम्हाला एका स्टेबल माइंडसेटवर घेऊन येतो. कारण काय होतं की आपण ओव्हरऑल, मी क्लासेसमध्ये पण ही गोष्ट नेहमी बोलतो की एक्सपिरियन्स ड्रायव्हर्स क्रिटिकल ऍक्सिडेंट करतात. तर असं होऊन जातं की ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बॅक टू बॅक प्रॉफिट आहेत, बॅक टू बॅक प्रॉफिट आहेत, आणि आज एक लॉस गरजेचा होता. त्यामुळे मी ह्या लॉसला एक पॉझिटिव्हली घेतोय. नंतर मी काय केलं, नंतर या ठिकाणी परत एक एंट्री केली होती. इथे माझं एक्झिट झालं एकदम बॉटमला आणि मार्केट परत वर गेला. त्यानंतर मी परत इथे या पॉईंटला एंट्री केली होती. इथे अगेन इथे पण माझं टार्गेट आलं होतं 145, 148 टार्गेट होतं. इथे पण टार्गेट आलं होतं, पण इथे पण टार्गेट मी प्रॉफिट बुक करू शकलो नाही. इथे परत मी अगेन कॉस्ट टू कॉस्टच बुक केलं. कॉस्ट टू कॉस्ट बुक मध्ये मला जवळपास हातामध्ये राहिले 200-300 रुपये. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण बघायला गेलं तर या केसेसमध्ये आज एक डिसेंट चांगला डे होता. मार्केट साईडवेज राहिलं तर आपण त्यामध्ये मी स्वतःही काही करू शकत नाही लॉस. आणि हा जो होता एक रॉक बॉटम सपोर्ट आज फिट झाला. इव्हन ओपन इंटरेस्ट एवढा स्ट्रॉंग असून सुद्धा की 24,300 शेवटपर्यंत ब्रेक नाही झाला. आणि या ठिकाणी मी परत रिएंट्री टाकणार होतो, पण म्हणलं यार ओव्हर ट्रेडिंग खूप होऊन जाईल. त्यामुळे मी म्हणलं नको यार, चला ठीक आहे, आज ट्रेड नाही टाकला, लॉस बुक करणं गरजेचं होतं. त्यामुळे लॉस बुक करून टाकला हा आज 8,655. तर एक लक्षात घ्या, मार्केट नेहमी सुप्रीम आहे. मार्केटमध्ये इफ एल्स नाही चालत. तुम्हाला जे वाटतं ते नाही चालत. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही कन्सिस्टंटली करता, मार्केट तुम्हाला नेहमी दाखवून देते की मार्केटमध्ये तुमचा माइंडसेट जो आहे, माइंडसेटच्या बेसवर प्रॉफिट बनतो, ना की तुमच्या टेक्निकलच्या बेसवर, नाही तुमच्या सेटअपच्या बेसवर. सेटअप आज एवढा परफेक्ट नव्हता. आज विचारही केला होता की आज ट्रेड नको करायला, कारण जे स्टार्टिंगच्या ह्या ज्या रॅली होत्या, ह्या रॅली खूप अनबेरेबल होत्या. कारण बघा तुम्ही, मार्केट पहिल्यांदा गॅप ओपन झालं, अचानक वर गेलं, अचानक खाली पडलं, परत खाली आलं, परत वर गेलं, अगेन खाली जाऊन अगेन परत. म्हणजे किती स्विंग्स आहेत आज मार्केट बघायला गेलं. निफ्टीचा प्रीमियम खूप वोलाटाईल होता, कारण निफ्टीची उद्याच एक्सपायरी आहे. बँक निफ्टी त्यातल्या थोडं स्टेबल होतं, पण बँक निफ्टीने पण रॅली खूप स्लो अँड स्टडी दिली होती. त्यामुळे आणि बँक निफ्टीचे प्रीमियम पण आज खूप जास्त महाग होते. त्यामुळे निफ्टी प्रायोरिटाईज केलं होतं. पण नेव्हरदलेस काही प्रॉब्लेम नाही, लॉस पण गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.